नमो बुद्धाय. जय भीम. मित्रहो, 14 जानेवारी हा दिवस नामांतर दिन म्हणून का साजरा केला जातो? तर 14 जानेवारी या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला. हा दिवस केवळ नाव बदलाचा नसून सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान आणि संविधानिक लढ्याचा विजय दर्शवतो. इसवी सन 1958 साली औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठवाड्याचे सुपुत्र, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि शोषित वंचितांचे नेते असल्याने विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याची मागणी लवकरच पुढे आली. ही मागणी शैक्षणिक प्रतिष्ठा व सामाजिक समतेचे प्रतीक होती. कारण बाबासाहेबांचे नाव म्हणजे शिक्षणाचा हक्क, समतेचा विचार, जातीय विषमतेविरुद्ध संघर्ष आणि संविधानिक मूल्यांची जपणूक होती. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे म्हणजे दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या आकांक्षांना मान्यता देणे होते. इसवी सन 1960 ते 70च्या दशकात विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या नामांतराची मागणी अधिक तीव्र झाली. दलित पॅन्थर, रिपब्लिकन चळवळ, विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग मिळाला. आंदोलने, मोर्चे, सभा, निवेदने यांद्वारे ही मागणी सातत्याने मांडली गेली. 1974 ते 77 पर्यंत नामांतर मागणीसाठी मोर्चे, निवेदने, सभा वाढल्या. मराठवाडा परिसरात चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. शेवटी महाराष्ट्र शासनाने 14 जानेवारी 1978 रोजी अधिकृत अधिसूचना काढून मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे घोषित केले. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरला. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ केल्याच्या निर्णयानंतर 1978 ते 1979 मध्ये मराठवाड्यात तीव्र विरोध सुरू झाला. अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर हल्ले, घरे जाळणे, सामाजिक बहिष्कार, आर्थिक नाकेबंदी, शारीरिक हिंसाचार असे हिंसक प्रकार घडूनही आले. या काळात शेकडो कार्यकर्ते जखमी झाले, अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. 1980 ते 1990 पर्यंत दलित समाजाच्या त्याग व संघर्षाने एवढे अत्याचार असूनही दलित समाजाने हिंसेला हिंसेने उत्तर दिले नाही. संविधानिक शांततामय मार्ग स्वीकारला. बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे शिक्षण, संघटन आणि संघर्ष चालू ठेवला. आणि हा संघर्ष जवळपास 2 दशके चालला. हे आंदोलन दलित अस्मितेचा जागर, शिक्षणातील समतेचा लढा, संविधानिक अधिकारांचा वापर, बहुजन चळवळीचा मैलाचा दगड होता. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना नवी दिशा मिळाली. आणि शेवटी 14 जानेवारी 1994ला 16 वर्षाच्या संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाने अखेर अंतिम अधिकृत अधिसूचना काढून विद्यापीठाचे नाव बदलून अधिकृतपणे व कायमस्वरूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे लागू केले. विद्यापीठ हे सामाजिक न्याय व समतेचे प्रतीक बनले. मित्रहो, यामुळे 1994 नंतर एक संघर्ष आणि संविधानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस दरवर्षी 14 जानेवारीला नामांतर दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन, नामांतर आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली, सभा, व्याख्याने, परिसंवाद, विद्यापीठ परिसरात व मराठवाड्यात विविध कार्यक्रम आणि सामाजिक समतेवर विचारमंथन केले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर आंदोलन हे केवळ नाव बदलण्याचे आंदोलन नव्हते, तर सामाजिक समता, स्वाभिमान आणि संविधानाच्या विजयाचे प्रतीक होते. हा दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याची आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो. मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय इतरांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.